स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आणि सर्वच पक्षातील नेत्यांनी आपापले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कंबर कसली। गेल्या कित्येक महिन्यांपासून माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या। त्याच अनुषंगाने गेल्या 2 दिवसांपासून वेगळीच चर्चा ऐकायला मिळते। आता ही नवीन चर्चा कोणती, तर स्थानिकच्या आखाड्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मोठा मास्टर स्ट्रोक मारलाय। ते आता बीडमध्ये भाजपाला साथ देणार आहेत। या संदर्भात आज ते आपली अधिकृत भूमिका जाहीर करतील। तत्पूर्वी त्यांनी काल गेवराईत भाजप नेते बाळराजे पवार यांची भेट घेऊन पंडितांना मोठा इशाराच दिलाय। पंडितांनी बीडमध्ये पाऊल ठेवला असला तरी आता जयदत्त क्षीरसागर हेही गेवराईत घुसलेत। त्यामुळे बीड गेवराईतील राजकीय गणिते आता खऱ्या अर्थाने बदलणार आहेत। गेल्या 2 डिसेंबर रोजी नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे। याच अनुषंगानेच सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे। तसेच ठिकठिकाणी सभांचा धडाकाही सुरू आहे। नगरपालिकांवर सत्ता आणायची असा संकल्प प्रत्येक पक्षांनी केलाय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीड शहरात 3 पक्ष आमने सामने आहेत। असे असले तरी बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। मात्र आतापर्यंत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली नव्हती। ते कोणाला साथ देणार हे स्पष्ट होत नव्हते। सध्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंह पंडित यांची बीडच्या निवडणुकीत एंट्री झालेली होती। तापलेल्या याच राजकीय वातावरणात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मोठा मास्टर स्ट्रोक मारला। बीडमध्ये ते आता भाजपच्या उमेदवार डॉक्टर ज्योती घुमरे यांना साथ देणार आहेत। त्या संदर्भात ते आपली भूमिका अधिकृत जाहीर करतील। तत्पूर्वी काल त्यांनी गेवराईत भाजपचे नेते बाळराजे पवार यांची भेट घेऊन पंडितांचे टेन्शन वाढविले। जयदत्त क्षीरसागरांच्या याच भूमिकेसह भेटीगाठीचा बीड आणि गेवराईच्या राजकारणात मोठा प्रभाव पडणार आहे। कारण पालकमंत्री म्हणून त्यांनीही जिल्ह्यात मोठी विकास कामे केलेली आहेत। त्यामुळेच त्यांचाही बीडच्या राजकारणात असलेला मोठा दबदबा कोणालाही नाकारता येणार नाही। काल जयदत्त क्षीरसागर आणि बाळराजे पवार यांची गेवराईत भेट झाली। यावेळी त्या दोघांमध्ये निवडणुकीसह इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली आहे। दरम्यान पवारांच्या याच भेटीमुळे आता अमरसिंह पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे टेन्शन खऱ्या अर्थाने वाढले आहे। अशा ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।